ओके, ठीक, करूया सुरू. So students, we will start the class now. Yes sir, please. ओके, थँक्यू रोहन सर. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, गुड इव्हनिंग. पहिल्या तासिकेला आपण काही व्याकरण नाचा भाग आणि त्यासोबतच आपली वर्णमाला जो आहे हा भाग आपण बघितला होता. बराचसा त्यावेळी आपला गोंधळ पण झाला होता, कारण ती पहिलीच मीटिंग होती आणि सगळं. मी त्यावेळी तुम्हाला काही सूचना दिल्या होत्या. आपल्याला एक रजिस्टर करायचं आहे आपल्या मराठीच्या विषयासाठी, आणि त्यात काही कंपार्टमेंट्स तुम्हाला सांगितले होते की 10-12 पद्धतीचे कंपार्टमेंट्स तुम्ही करायला हवेत. हे कशासाठी, तर त्याचे काही हेडिंग्स पण आपण तुम्हाला लिहून दिले होते की या हेडिंग्स टाकायचे आणि 5-5, 7-7 पानं एका हेड खाली आपल्याला सोडायचे आहेत. तर एक शब्दसंपत्ती म्हणून हा जो भाग आपल्या अभ्यासक्रमात आपल्याला आहे, या शब्दसंपत्तीसाठी तो भाग आपल्याला जो आहे तो कंपार्टमेंट करायचे होते किंवा त्या कंपार्टमेंट मध्ये तो भाग आपल्याला लिहायचा आहे. आज आपण या 8 मुद्द्याच्या अनुषंगाने विवेचन पाहणार आहोत. तर शब्दसंपत्तीमध्ये आपण समानार्थी शब्द हे पर पिरियडला आपण 10-10 शब्द आपण इथे घेणार आहे. तुम्हाला लिहून देऊ, कारण समानार्थी शब्द आपण 10 पाहणार आहोत. विरुद्धार्थी शब्द हे मी सांगणार आहे तुम्हाला, आणि त्याचा विरुद्ध शब्द तुम्ही मात्र शोधायचा आहे, कारण आता 8वीतले विद्यार्थी आहेत, बरेचसे शब्द तुमच्या वाचनातून गेले आहेत. तर विरुद्धार्थी शब्द मात्र मी जसं सुख हा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगेल, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. पुढल्या तासिकेला आपण ते विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते इथे पाहूया, त्यामुळे ते तुम्हाला असाइनमेंट किंवा होमवर्क असणार आहे. त्यानंतर तिसरा भाग जो आहे तो अलंकारिक शब्द. तिसऱ्या आपल्या अलंकारिक शब्द हे पण आपण 10 आज इथे बघणार आहोत. समूह शब्दाबद्दल एक शब्द सुचवा किंवा एक शब्द लिहा, हाही भाग आपण इथे बघणार आहोत. 10 शब्द यातही आपण लिहिणार आहोत. समूह शब्दाबद्दल एक शब्द काय हेही मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर वाक्प्रचार 10, म्हणी 10. वाक्प्रचारांचा आपण वाक्यात उपयोग पण करत असतो. तुम्हाला वाक्यात उपयोग करा असा भाग इथे येत नाही, फक्त वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ जो आहे तो विचारला जातो परीक्षेत. परंतु ऍडिशनल वर्क म्हणून तुम्ही वाक्प्रचार जो आहे त्याचा वाक्यात उपयोग तुमच्या प्रॅक्टिससाठी किंवा अधिक यासाठी हा भाग तुम्हाला परीक्षेत लिहून माहिती आहे. 5वी पासून 4थी पासून हा भाग तुम्ही शिकल्यात, वाक्यात उपयोग करा. त्यानंतर विरामचिन्हे हा आज आपला मुख्य टॉपिक आहे. त्या दिवशी पण आपण काही विरामचिन्हांचा धांडोळा घेतला होता, परंतु आज आपण विरामचिन्हे सगळी सविस्तर पाहणार आहोत. आणि जाता जाता शेवटी लेखन विषयक नियम, पर पिरियडला आपण लेखन विषयक नियमांमधले 1 किंवा 2 नियम आपण शिकणार आहोत. हे लेखन विषयक नियम शिकल्यानंतर बरेचसे तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध शब्द जे आहेत ते ओळखता येतील, त्यामुळे तिथे हे उपयोगात पडेल. त्याबरोबरच तुम्हाला निबंध लेखन करताना किंवा कुठल्याही मराठीच्या बाबतीतलं लेखन करताना लेखन विषयक नियम जे आहेत हे नियम तुम्हाला तिथे उपयोगी पडतील. प्रामुख्याने यात ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार आणि हा सगळा भाग आपण सविस्तर विस्ताराने पाहूया. त्यामुळे जाता जाता हे असेल शेवटच्या 15 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये. विरामचिन्ह हा आजचा मुख्य विवेचनाचा आपला भाग असेल आणि हे आपल्याला 10-10 या गोष्टी लिहायच्या आहेत. इज इट क्लिअर? तर आपण आधी समानार्थी शब्द हा भाग बघूया. जे समानार्थी शब्द तुम्हाला इथे 10 लिहून दिल्या जातील हे तुम्ही सतत वाचायचे आहेत, कारण तुम्हाला या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आणि तिथे 4 शब्द दिलेले असतात, त्यातला नेमका शब्द जो आहे तुम्हाला ओळखायचा आहे. तर अनल असा पहिला शब्द आहे. न ल कापड ओलं, कोरडं कपडे, कोरडा कपडा, कोरडं कपड, टॉर्च बंद करा. न ल. अनल म्हणजे काय?
तर अग्नी, अनल म्हणजे अग्नी. लिहायचे आहेत हे शब्द तुम्ही. विस्तव याचे समानार्थी शब्द आहेत. पावक, वन्ही, तुम्ही ऐकलं असेल वन्ही तो चेतवावा, चेतविताची चेततो. तर वन्ही म्हणजे पण विस्तव. आणि वैश्वानर, अनल या शब्दाला 5 समानार्थी शब्द आहेत, हे तुम्ही लिहायचे आहेत. अनल, ठीक. त्यानंतर दुसरा शब्द आहे अभिनय. ऐकला असेल, वाचला असेल. हावभाव आणि अंगविक्षेप. अभिनय म्हणजे काय? हावभाव आणि अंगविक्षेप, ठीक. सोपे शब्द घेऊ आपण. वरचं पुसू. अनल, अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर, हावभाव आणि अंगविक्षेप, अभिनय. तिसरा शब्द अभिनेता. सध्या हा शब्द तुमच्या बराचसा कानावरून जात असेल. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या. तर अभिनेता, अभिनेता म्हणजे नट, जो अभिनय करतो तो. समानार्थी शब्द अभियान. हा पण शब्द बऱ्याचदा वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला आपल्या वाचनात जातो. अभियान म्हणजे मोहीम. पोलिसांनी अमुक एक अभियान, स्वच्छता अभियान, हो स्वच्छता अभियान, इथे हा शब्द बराचसा आपला. अभियान म्हणजे मोहीम. पुढे आहे अमित. अमित, सर्व विद्यार्थी लिहत आहेत. अमित, अमित म्हणजे असंख्य, अगणित, अमर्यादित, अमर्याद, अपार पण त्याला म्हटलं जातं. एक स्कॉलरशिपच्या अनुषंगाने जो भाग तुम्हाला इथे अभ्यासक्रमासाठी घेतलेला आहे, तो वेगवेगळ्या 3-4 पुस्तकांचा रेफरन्स घेऊन आपण इथे शिकवतो आहोत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना हे शब्द तर अमुक पुस्तकात तर हे आहेत, पण तरीही आपण जर ते लिहून घेतलेत तर मला असं वाटतं की एकदा लिहिणे म्हणजे 2दा वाचणे होईल. त्यामुळे तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा ते तुमच्या नजरेखालून, तुमच्या हाताखालून जात असतं. त्याचा रस्वदीर्घ तुमच्या हाताखालून जात असतो. आणि मग तुम्हाला आपण एकदा लिहिताना मनात वाचत असतो आणि एकदा जेव्हा इथे बोर्डवर लिहून दिलं जातं तेव्हा ते तुमच्या कानावरून जात असतं. त्यामुळे हा सगळा भाग तुम्ही लिहाल, जितका प्रॅक्टिस कराल या सगळ्या भागाची, तितकं तुम्हाला ते अधिक सोयीचं होईल. ठीक. अमित म्हणजे असंख्य, अगणित, अमर्याद आणि अपार. नंतर अमृत. हा पण शब्द तुम्हाला विष, अमृत आता तुमच्या कानावरून गेला असेल. अमृत म्हणजे सुधा. सुधा म्हणजे काय? अमृत. आणि पियुष, पियुष म्हणजे पण अमृत. बरेचदा आपल्याकडे मुलाचं नाव पियुष आपल्याला आढळून येते, तर पियुष म्हणजे पण अमृत. अमित हे पण नाव आपण मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं. नंतर अरण्य. दहा शब्द आपण पाहणार आहे.
नंतर हा भाग थांबूया. विरुद्धार्थी 10 शब्द मी तुम्हाला बोर्डवर लिहून देईल, त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचा आहे. अरण्य म्हणजे रान, रान. कानन, वन, वन म्हणजे पण अरण्य. विपिन, विपिन आणि जंगल, विपिन आणि तुम्ही जंगल. अरण्य याला समानार्थी शब्द रान, कानन, वन, विपिन, जंगल. वनवास असा पण शब्द आपल्या कानावरून गेला असेल. रान आपल्याला माहित असते, कानन, विपिन, जंगल पण आपल्याला माहिती असते. हे शब्द मात्र आपल्यासाठी थोडे नवखे आहेत, परंतु अरण्याला ते समानार्थी शब्द आहेत. अर्जुन, नाव पण आहे आणि त्यानंतर 5 पांडवातला हा एक पांडव अर्जुन. तर याला पार्थ, पार्थ. त्यानंतर धनंजय, अर्जुनाला समानार्थी शब्द आहेत. आणि फाल्गुन, पार्थ, धनंजय आणि फाल्गुन. आपल्या अकोल्यात डॉक्टर आहेत एक मोठे, पार्थ सारथी शुक्ल नावाचे. तर पार्थ, ठीक. अर्जुन याला समानार्थी शब्द पार्थ, धनंजय आणि फाल्गुन. हे 10 शब्द पाहूया आपण. नंतर आहे अश्व, अश्व आणि अही हे आपले 2 शेवटचे शब्द आहेत. अश्व, अश्व म्हणजे काय तर घोडा, हय, हय घोडा, हय तुरग. त्यानंतर तुरुंग, तू रंग, हा तुरुंग नाही तुरंग. तुरुंग म्हणजे कारावास होते. याला जर उकार दिली रला तर कारावास असा त्याचा अर्थ होईल. तुरंग, वारू आणि वाजी असा पण एक अश्वाला शब्द वापरतात, वारू आणि वाजी. ठीक. आणि शेवटचं लिहिणार आहे आपण अही, अही. आजचे हे 10 शब्द. अही म्हणजे सर्प, साप, भुजंग आणि व्याल. सतत हे वाचायचं आहे आपल्याला, सतत वाचायचं. आपण समानार्थी शब्द पाहतोय आणि व्होकॅब्युलरी आपण इंग्लिशमध्ये ज्याची जितकी जास्त तितकी भाषा समजण्यास, लिहिण्यास, आकलनास अधिक सोपी जाते. आपण शब्द संपत्ती दररोज किंवा पर पिरियडला ही पुढे नेणारच आहोत. यासोबत याच्या काही असाइनमेंट पण आपण पुढे करणार आहोत. जेव्हा घेतल्या जातील त्यावेळी तुम्हाला हा सगळा भाग जो आहे त्या टेस्टमध्ये येईल. तर अशा पद्धतीने 10 शब्द आपण आजच्या तासिकेला पाहिले. हॅलो. येस सर. हा, तू हात वरती केला होता. हा हा सर. सर मी विचारत होतो सर, म्हणजे रजिस्टर चालेल का सर? हो, रजिस्टर करायचं आहे. मागच्याच पिरियडला आपण सांगितलं होतं. ठीक आहे सर. ठीक. कृष्णाचा प्रश्न असा होता की रजिस्टर चालेल का.
बेसिक प्रश्न आहे. हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे, त्यामुळे सगळं एका ठिकाणी संकलित ते करायचं आहे. मी तुम्हाला हेही म्हणालो होतो की त्याचे कंपार्टमेंट का करायचे आहेत आपल्याला, कारण आजच्या पिरियडला आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द हा सगळा भाग पाहूया. ती खिचडी व्हायला नको. त्यामुळे त्याचे ग्रुप जर तुम्ही त्या पद्धतीने पाडलेत तर सगळे समानार्थी शब्द एका ठिकाणी तुमचे असतील, सगळे विरुद्धार्थी शब्द तुमचे एका ठिकाणी असतील, अलंकारिक शब्द एका ठिकाणी असतील, शब्द समूहाबद्दल एक शब्द हा भाग एका ठिकाणी असेल. क्लिअर? हे सगळं लिहून झालं? हे सगळं लिहून झालं असेल तर विरुद्धार्थी शब्द जे तुम्हाला इथे मी 10 लिहून देणार आहे त्याचा विरुद्ध शब्द तुम्ही स्वतः शोधायचा. विरुद्धार्थी शब्द. अपेक्षित विरुद्धार्थी शब्द हा या खुणेंनी दाखवला जातो. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अमावस्या अगदी सोपे शब्द 10 मी तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहे. अमृत, त्यानंतर अवघड, अवजड, आंधळा, आंधळा, आदी, आनंद, आशा, आणि आयात. आशा आणि आयात. हा गौरी. हॅलो. हा, एक साधारणतः 8-8, 10-10 पेजेस तुम्ही सोडावेत. जागा आपल्याला कमी पडायला नको. हे मागच्या वेळी सगळा हा भाग क्लिअर झाला होता. ओके. हाँ अजीवर रहमान. सर आपने अनल का समानार्थी शब्द अग्नि बोले थे, तो अग्नि का मतलब क्या होता सर? अग्नि बोले तो फायर. जो सर जो लकड़ी पे जो जलाते जो उसको वही है ना उसका यस, एग्जैक्ट. माचिस की तीली से जो निकलती है वो. हो सर. यानी गैस अपन बंद करने के बाद जो आती है वो अग्नि. हाँ. फायर. ओके. यस सर. हाँ ईश्वरी. ईश्वरी. येस सर, मी असं विचारणार होती की हे तुम्ही म्हणे की हे जे वर्ड्स आहे तुम्ही अजून देणार आहे नेक्स्ट पिरियड मध्ये एक्सटेंड करणार आहे. हो. तर सर हो. 8-10 पेजेस मध्ये सफिशियंट होतील ना? तो पुरे होतील जवळपास. कारण वर्ड ही संख्या खूप आहे, पण आपल्याला आपण त्यातले जितके काही स्कॉलरशिप साठी तुम्हाला अपेक्षित आहेत 8व्या वर्गाच्या काठिण्य पातळीला तितके वर्ड आपण पाहू. कारण साधारणतः रजिस्टरच्या एका पेजवर 28 ते 30 ओळी माझ्या माहितीप्रमाणे असाव्यात किंवा असतात. हो. तर 280-300च्या आसपास शब्द होतील आपल्याकडे. ते म्हणजे 28 एका पेजला, 30 एका पेजला, दुसऱ्या त्याच्याच बॅक साईडला पुन्हा 30 म्हणजे 60 झाले. 10 पानांमध्ये 600 वगैरे शब्द होतील आपल्याकडे. हो सर. आणि सर हा फर्स्ट टॉपिक घ्यायचा आहे ना? हो, तुम्ही कंपार्टमेंट समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द जसं मी सांगेन त्या पद्धतीने. ओके. ओके सर, चला थँक्यू. पुढे जाऊया.
यथार्थ, सर ते तुम्ही आंधळाच्या खाली काय लिहिले सर, ते थोडं ब्लर ब्लर इथे दिसत नाहीये सर. ते आंधळा, च्या खाली. अच्छा इथे आता हा सर आंधळा आता आदी 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 आनंद आशा आणि आयात. ठीक, ओके. पुढे पाहूया आपण. हे 10 शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. त्यानंतर तिसरा टॉपिक आपला अलंकारिक शब्द. मुख्य आपल्याला विरामचिन्ह शिकायचे आहेत. ठीक, त्यामुळे तिसरा भाग जो आहे अलंकारिक शब्द. अलंकार पण आपण पुढे भाग बघणार आहोत. जसं माणसाच्या शरीराचं सौंदर्य खुलवण्यासाठी, अलंकार या शब्दाचा अर्थ होतो दागिना. माणसाच्या शरीराचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरतो. मग स्त्रियांकडे खूप नखशिखांत आपण त्याला म्हणतो, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत अनेक प्रकारचे अलंकार जे आहेत त्या स्त्रिया परिधान करत असतात. पुरुषांकडे त्या तुलनेत ती श्रीमंती थोडी कमी असते. तर भाषेचं सौंदर्य खुलवण्यासाठी अलंकारिक शब्द वापरले जात असतात. अधिक प्रभाव, अधिक परिणामकारकता दाखवण्यासाठी, त्या गोष्टीचा अधिक इम्पॅक्ट जाणवण्यासाठी अलंकारिक शब्द वापरत असतात. तर हे 10 अलंकारिक शब्द पण तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. जसं अष्टपैलू. अष्टपैलू आता हा शब्द आहे, व्यक्तिमत्वाला धरून हा शब्द असतो. अष्टपैलू, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे वा. म्हणजे काय की सर्व गुण संपन्न. एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला सांगायचं की तो त्याच वेळी अभ्यास पण छान करतो, त्याचा मेरिट सोडत नाही, तो त्याच वेळी क्रिकेट पण छान खेळतो, तो पोहतो पण छान, तो गाणं पण छान म्हणतो, आणि असे अनेक पैलू त्याच्या व्यक्तिमत्वाला आहेत. तर अशा व्यक्तीला आपण अष्टपैलू म्हणत असतो. भाषेत बोलताना त्या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य सांगण्यासाठी अष्टपैलू शब्द. अष्टपैलू याचा अर्थ होतो सर्व गुण संपन्न. सर्व गुण संपन्न, सगळेच गुण त्यात असणे. अलंकारिक शब्द आपण पाहतो. 10 अलंकारिक शब्द लिहून घ्या, कारण पुढे आपल्याला विरामचिन्हाचा भाग सविस्तर आपल्याला पाहायचा. नंतर अष्टपैलू नंतर अक्कलेचा कांदा. अक्कलेचा कांदा, अक्कलेचे कांदे याचा अर्थ होतो मूर्ख. बघा, एखादा मूर्ख माणूस आहे रे, त्याचा काही नादाला लागू नको, तर त्याच्या अकलेत कांदे भरलेले आहेत असं म्हणतो आपण. म्हणजे अकलेचा कांदा म्हणजे काय, मूर्ख. अलंकारिक शब्द आपण पाहतोय. त्यानंतर अक्षरशत्रू. सरळ आहे, अक्षर ज्याला शत्रू सारखं वाटते असा, किंवा म्हणजे आपण त्याला काय म्हणू, निरक्षर किंवा अडाणी. अडाणीपेक्षा निरक्षर, ज्याला अक्षर कळत नाही असा अडाणी. ठीक, अलंकारिक शब्द आपण पाहतोय 3. पुढचा आहे काडी पहिलवान. हा शब्दही तुम्हाला बराचसा काडी पहिलवान म्हणजे एखादा अगदी रोड जर मुलगा असेल, त्याला अगरबत्ती असं पण आपण म्हणतो, तर काडी पहिलवान म्हणजे हडकुळा. हडकुळा, रोड, तब्येतीने अतिशय थिन बॉडी असलेला, एक काडी पहिलवान. अलंकारिक शब्दांमध्ये हा भाग येतो. त्यानंतर कुंभकर्ण. या ही पण या मागचं तुम्हाला कुंभकर्ण या मागची कथा माहिती असेल. साहजिक आहे, कुंभकर्णासारखा झोपला, किंवा तो एखादा खूप झोपाळू जर मुलगा असेल, व्यक्ती असेल, तर त्याला आपण कुंभकर्ण म्हणून उपमा देत असतो. अतिशय झोपाळू, अतिशय झोपाळू.
कुंभकर्ण म्हणजे काय? अतिशय झोपाळू. कुंभकर्ण झोप आहे ना, त्याच्या मागचं मी तसं आहे की तो 6 महिने जागी असायचा, 6 महिने झोपलेला असायचा. म्हणजे जो जास्त झोपतो त्याला कुंभकर्ण असं आपण म्हणतो. अलंकारिक शब्द आहे, अतिशय झोपाळू. त्यानंतर गर्भ श्रीमंत. गर्भ श्रीमंत. गर्भ श्रीमंत म्हणजे एखादं बाळ गर्भातच श्रीमंत असणं, याचा अर्थ असा की अतिशय संपन्न घरात किंवा श्रीमंत घरात ते जन्माला येणं. आपण खूप गर्भ श्रीमंत आहेत बहुते घरचे, म्हणजे त्यांच्या पिढ्या तर पिढ्या ज्या चालत आलेल्या आहेत त्या जन्मापासूनच श्रीमंत आहेत. म्हणजे जन्मापासून श्रीमंत. याला आणखी असं वापरलं जातं, तो काय चांदीचा चमचा घेऊन जन्मलेला मुलगा आहे. रिअली काही जन्माला येताना त्याच्या तोंडात चांदीचा चमचा नव्हता, परंतु तो जन्मल्याबरोबर जन्मल्यानंतर त्याला जे पाणी पाजलं गेलं किंवा कुठली गुटी दिली गेली तर ती चांदीच्या चमच्याने दिली गेली. म्हणजे ती विपुलता किंवा ती श्रीमंती असा त्यामागचा अर्थ होतो. तर म्हणजे जन्मापासून श्रीमंत किंवा चांदीचा चमचा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला, असा पण त्याला एक दुसरा शब्द वापरतात. गंगा यमुना ह्या नद्या आहेत दुथडी भरून वाहणाऱ्या. तर आपण म्हणतो ना, एखादं असेल तर त्याच्या डोळ्यात गंगा आणि यमुना वाहत आहेत किंवा गंगा यमुनेसारख्या त्याला धारा लागलेल्या आहेत त्याच्या डोळ्याला. थोडक्यात काय? अश्रू. जुन्या कवितांमध्ये ह्या उपमा बऱ्याच मला गंगा यमुना डोळ्यात उभ्या का. त्यानंतर आहे गुळाचा गणपती. गुळाचा गणपती. हा अलंकारिक शब्द. गुळाचा गणपती म्हणजे त्याचा मंद बुद्धीचा. गुळाचा गणपती आहे रे तू, त्याला काय करतो म्हणजे मंद बुद्धीचा. त्यानंतर गोगलगाय. हा कीटक आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा सुरुवातीला लाल रंगाची ही गोगलगाय जी आहे ही आपल्याला दिसते. अतिशय मऊ मऊ अशी ती असते. तर गोगलगाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य. गोगलगाय जशी आहे की तिच्यापासून काही फार नुकसान, कोळी वर्गातला कीटक आहे. तर गरीब निरुपद्रवी, ज्याचा उपद्रव नाही असा निरुपद्रवी मनुष्य. गोगलगाई सारखा गरीब आहे तो. कसा आहे तो? अगदी गोगलगाई सारखा गरीब आहे. तर गोगलगाय अलंकारिक शब्दाच्या मागे वलय अर्थाचं जे असते ते गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य असं. आणि घरकोंबडा आणि घोरपड असे दोन शब्द बघूया आपण यात. घरकोंबडा. घरकोंबडा म्हणजे काय? तर घरकोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणार. घर कोंबडा घरा बाहेर न पडणारा. काय घर कोंबड्यासारखा घरात बसून राहतो, चल बाहेर जरा मैदानावर खेळायला, असा सुद्धा शब्द अलंकारिक शब्दामध्ये भाषेत आपल्या वापरला जातो. आणि शेवटचा आहे घोरपड. घोरपड. घोरपड प्राणी आहे, जंगलात साप किंवा पाल या वर्गातला. थोडासा मगर जशी असते ते छोटा त्या पद्धतीचा.
तर तुम्हाला आता रिसेंटली तानाजी मालुसरे नावाचा सिनेमा जो आपण बघितला तानाजी, त्या अनुषंगाने हा प्राणी जो आहे इतिहासात तुम्ही ऐकलं असेल की तानाजी ही कडाजी चढले तर ती घोरपडीच्या सहाय्याने चढले. तर घोरपड चिकाटी धरणारा असा त्याचा अर्थ होतो. चिकाटी धरणारा. अरे घोरपडी सारखा एखाद्या गोष्टीला तो चिटकून बसतो, इतकी चिकाटी त्यात आहे है ना. त्याच्या मागे ती स्टोरी जी आहे की तानाजींनी घोरपड दोराला बांधली आणि घोरपडच्या साह्याने ते सगळे वर, तर ती एकदा ज्या गोष्टीला ती चिटकून बसते तर तिथून ती पटकन सुटत नाही. असं तिच्या मागे एक मिथ जी आहे घोरपडीच्या मागे ते आहे. त्यामुळे घोरपड हा शब्द चिकाटी धरणारा या अर्थाने जे आहे अलंकारिक शब्द वापरला जातो. ठीक आहे, लिहिलं असेल तुम्ही. हा देवयानी. सर तुम्ही एक मेसेज पाठवणार होते सर, सेक्शन्स कसे करायचे कोणते करायचे त्याबद्दल तुम्ही पाठवला नाही सर. ऍक्च्युअली मी ग्रुपमध्ये जॉईनच नव्हतो. गेल्या 2 दिवसात मी ग्रुपमध्ये जॉईन झालोय, त्यामुळे ते पाठवता आलं नाही. आपण आजचं लेक्चर झाल्यावर पाठवूया. हो सर. ओके. आणि सर तुम्ही जर हे आज देताय ते पाठवू शकाल का तुम्ही, तुमच्याकडे लिहिलं असेल तर कुठे? नाही, हे तुम्हाला लिहायचं आहे जेव्हा आपण इथे हे करतोय. मी खूप लेट जॉईन झाली आज म्हणून. कोणाकडून तरी तुम्ही ते करून घ्या. कृपया वेळ तुम्ही फॉलो केली पाहिजे आपली जी आहे ती. ठीक आहे. ओके सर. ओके. सोहम. हा येस सर. सर तुम्ही ते घोड्याचं ते समानार्थी शब्द सांगितले होते ना सर, तर सर त्याच्यात ते थर्ड वाला जो होता तो कोणता होता? तर जिथे अश्व म्हणजे अश्वाला समानार्थी शब्द सांगितला आपण, घोडा, हय, तुरग, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी. हा सर ते क्लिअर नव्हती, स्क्रीन अशी ब्लर दिसत होती म्हणून. ओके, जिथे तुम्हाला असेल ना अडचण तो शब्द तिथे राहू द्या. आपण जेव्हा फिजिकली आपले क्लासेस जर सुरू झाले तर त्यावेळी हे सगळं मागचं जितकं काय आणि इनकम्प्लीट तुमचं वर्क आहे ते तिथे आपण पुन्हा कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. ओके सर, थँक्यू. मग तुमचे फ्रेंड्स असतील तर त्याच्या ओके. हे लिहून झालं असेल तर पुढला भाग जो आहे आपला अलंकारिक शब्दानंतर तो नेक्स्ट कंपार्टमेंट, शब्द समूहाबद्दल एक शब्द. हा एक चांगला भाग आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द. ठीक, आय थिंक 4. आता शब्द समूहाबद्दल एक शब्द सुचवा. याचा अर्थ काय तर लिंबू, पाणी, साखर, थोडस मीठ असं जर तुमच्या समोर म्हटलं तर तुम्ही पटकन त्याला एक शब्द सांगाल सरबत, किंवा चहापत्ती, दूध, पाणी, साखर, थोडस आलं तर तुम्ही पटकन सांगाल चहा, उकळलेला चहा. तर शब्द समूहाबद्दल एक शब्द हा भाग असाच असतो की 2-3 शब्दांचा जो समूह असेल त्यासाठी एक शब्द आपल्याला तिथे लिहावा लागत असतो. जसं आधी जन्मलेला, आधी जन्मलेला, आधी सुरुवातीला जन्मलेला. तर याचा एक शब्द या शब्द समूहाबद्दल होईल अग्रज. अग्रज म्हणजे जन्मने, अग्र म्हणजे सुरुवातीला, अग्रस्थानी असा शब्द वापरतो आपण. अग्र म्हणजे सुरुवातीला, म्हणजे आधी, आधी जन्मलेला त्याला काय म्हणतात अग्रज. आता याच्या उलट मागून जन्मलेला,
मागून जन्मलेला याला म्हणतात अनुज. मागून जन्मलेला कोण? अनुज. अनुज नावाची पण मुलं आपल्याला बरीचशी आपल्या ओळखीत मित्रांमध्ये दिसून येतील. अनुज म्हणजे शेवटी मागाहून जन्मलेला. अनु अनु म्हणजे नंतर. अनुस्वार हे पण तुम्ही जे आहे आपण देत असतो अनुस्वार हा इथे दिलेला आहे शब्द संपत्ती. आता हा देत असताना स लिहिल्यानंतर आपण वर अनुस्वार देतो म्हणजे पाठीमागून तो स्वार होतो. अनु म्हणजे नंतर शेवटी, स्वार होणे म्हणजे मागाहून जाऊन बसणे. जसं घोड्यावर बसणारा घोडेस्वार, घोड्यावर तो स्वार होतो. घोडा आधी असतो आणि नंतर व्यक्ती त्यावर जाऊन बसते, घोडेस्वार. अनुस्वार म्हणजे पाठीमागून स्वार होणे. मग अनु म्हणजे काय? शेवटून. तर मागाहून जन्मलेला किंवा मागून जन्मलेला कोण? अनुज. या दोन शब्दांसाठी हा एक शब्द. अग्नीची पूजा करणारा. अग्नीची पूजा, अग्नीची पूजा करणारा. अग्निपूजक कोण होईल? अग्नीची पूजा करणारा तो अग्निपूजक. ठीक. अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक. इथे वरती पुस्तू. पुढला शब्द आहे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा. ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा. जिंकणे म्हणजे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा तो कोण? आता हा एवढा मोठा शब्द समूह हा आहे, एवढा मोठा हा शब्द समूह आहे की ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा. या शब्द समूहाबद्दल एकच शब्द येतो तो म्हणजे अजिंक्य. अजिंक्य. अजिंक्य रहाणे नावाचा क्रिकेट प्लेअर तुम्हाला माहिती असेल, भारतीय क्रिकेट संघातला. अजिंक्य की ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा. एवढ्या मोठ्या शब्द समूहाबद्दल एक शब्द सुचवलेला आहे अजिंक्य. ठीक. पुढे लिहा. तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला. तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून आलेला. बरेचदा असं होतं ना, अचानक आपल्या दाराची बेल वाजते आणि आपण समोर पाहतो तर पाहुणेच पाहुणे. तर आधी कुठला फोन नाही, आधी कुठलं प्लॅनिंग नाही. हल्ली लोक फोन करून जातात, पण पूर्वी असं व्हायचं की जेव्हा संपर्काची माध्यमं नव्हती अचानक लोक जात होती पाहुणे म्हणून. तर त्याला अतिथी, याला काय शब्द आहे? अतिथी. अतिथी म्हणजे पाहुणा. अतिथी म्हणजे कुठलीच तिथी किंवा दिवस न ठरवता पाहुणा म्हणून जो व्यक्ती आपल्या घरी येतो त्याला आपण अतिथी म्हणतो. अतिथी देवो भव असं आपल्या संस्कृतीत आहे. अतिथी देवो भव, कहती है भारत की धरा, स्वागत करके आपका हम निभा रहे हैं परंपरा असं म्हटलं जातं. तर अतिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून आलेला तो कोण? अतिथी. इतक्या मोठ्या शब्द समूहाला इथे एकच शब्द आहे तो अतिथी. क्लिअर? बरोबर लिहायचं आहे. पुढे ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय. ज्याची कशाशी कोणत्याच गोष्टीशी तुलना करता येणार नाही असे. येणार नाही असे कोण असते? तुलनीय. अतुलनीय पराक्रम असा शब्द वापरला जातो. ठीक. ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय. ज्याचा थांग लागत नाही. थांग, थांगपत्ता. समुद्राच्या
समुद्राची खोली किती आहे त्याचा काहीच थांग लागत नाही. थांग लागत नाही असा अथांग पुढचा शब्द आहे. हे पुस्तक संकल्पना तिचा चालशील ज्याचा थांग लागत नाही असे. असे काय असते तर असे अथांग असते. समुद्र असतो अथांग, काही थांग पत्ता नाही, किती आहे काय आहे याची डेप्थ काय आहे, ठीक आहे, त्याचा थांग पत्ता लागत नाही ते अथांग. पुढे अन्नदान करणारा. अन्नदान करणारा अन्नदाता. सोपा शब्द. अन्नदान करणारा तो अन्नदाता. आणि ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम किंवा निरुपम. यातला शेवटचा शब्द ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे. असे काय तर असे अनुपम किंवा निरुपम. निरुपम. निरुपम ज्याला कशाचीच उपमा देत नाही. अनुपम ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला तिथे लिहायचा असतो. ठीक. तर हा भाग आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द सुचवा. असे आपण 10 शब्द लिहत 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 मुख्य आपला भाग जो आहे तोही आपल्याला घ्यायचा आहे. वाक्प्रचार आहेत. यात पुढे तुम्हाला म्हणी आहेत. हाही भाग आहे. तर मला असं वाटतं की आज आपण 10 वाक्प्रचार घ्यायचे का, की मुख्य जो भाग आपल्याला विरामचिन्हाचा शिकायचा आहे तो मला वाटतं आपण शिकूया. याच्यासाठी पण तुम्ही कंपार्टमेंट, मी आज ग्रुपवर किती कंपार्टमेंट आणि किती पानं म्हणजे समानार्थी शब्द कंसात त्याच्या पुढे किती पाने सोडायची ते असा एक मेसेज टाईप करून कंपार्टमेंट करावे. क्लिअर. वाक्प्रचार म्हणी. तो मोठा ऋषी झाला दुहेरी अवतारांची. होळी होता पुन्हा जयंताने मध्ये सांगू लागले. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता हे जर विरामचिन्ह सहित लिहिलेलं असेल तर ते त्या पद्धतीने वाचलं जाईल. प्रश्न असेल तर ते प्रश्नाचं त्या टोन मध्ये क्वेश्चनच्या तो येईल. उद्गारवाचक चिन्ह असेल तर एक उद्गार आहे, भावना तिथे व्यक्त केली आहे अशा पद्धतीने तिथे येईल. तर मग हे विरामचिन्ह काय आणि विरामचिन्ह भाषेत हे का गरजेचे आहेत. तर 2 प्रकारची विरामचिन्ह असतात. एक विराम दर्शवणारी आणि एक अर्थबोध करणारी. विरामचिन्हाचे 2 प्रकार आहेत. एक विराम दर्शविणारी विरामचिन्हे, याचे 2 प्रकार. आणि दुसरा प्रकार आहे अर्थबोध करणारी. अर्थबोध करणारी विरामचिन्हे. मग भाषेत जी विरामचिन्ह वापरल्या जातात ती कोणती आहेत, त्यातून काय अर्थबोध होतो हे आपण आज बघणार आहोत. बघूया विरामचिन्हे. पूर्णविराम. मुख्य भाग जो आहे आपला तो हा आहे. आज आपण विरामचिन्हे पाहणार आहोत. इथे पूर्ण विराम, पूर्ण विराम.
तुम्ही काय करायचं आहे, अनुक्रमांक, चिन्हाचे नाव, त्यानंतर ते चिन्ह कशा पद्धतीने दाखवलं जातं, त्यानंतर ते केव्हा वापरतात आणि उदाहरण, केव्हा वापरतात आणि त्याचं उदाहरण. ठीक, असा तुम्ही चार टाकायचा आहे. अनुक्रमांक 1, 2, 3, 4 हे आपण जसे जसे विरामचिन्ह शिकत जाऊ तसे येतील. त्यानंतर विरामचिन्हाचे नाव काय आहे, तर आपण पूर्णविराम पाहतोय. त्याचं चिन्ह कसं आहे पूर्णविरामाचं, तर ते भरीव, पोकळ नाही, ठीक, असं नाही, असं. तर या चिन्हाने फुल स्टॉप, त्याला मराठीत पूर्णविराम आपण म्हणतो, तो दर्शविला जातो. ठीक, आता केव्हा वापरतात, तर वाक्य पूर्ण झाले साठी. वाक्य झालेलं आहे, जेव्हा सेंटेन्स पूर्ण होते तर त्यावेळी विरामचिन्ह जे आहे ते वापरतात. अभ्यास करतो, वाक्य पूर्ण झालेलं आहे, शेवटी काय येईल, पूर्णविराम. पूर्णविराम हा वाक्याच्या शेवटी दिलाच गेला पाहिजे. ठीक आहे, पूर्णविराम केव्हा वापरतात, तर वाक्याच्या शेवटी ते वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो. आता आणखी नावाचे संक्षिप्त रूप आपण ज्यावेळी वापरतो त्यावेळी सुद्धा पूर्णविराम दिला जातो. जसं सचिन रमेश तेंडुलकर हे नाव आहे, मग स र तेंडुलकर. नावाचं संक्षिप्त रूप, ॲब्रिव्हिएशन, जेव्हा छोटं आपण लेटर लिहितो, जसं SR तेंडुलकर. ठीक, तर इथे सुद्धा फुल स्टॉप किंवा पूर्णविराम जे आहे ते वापरलं जातं. म्हणजे आद्याक्षरे नावाची लिहिताना किंवा नावाचं संक्षिप्त रूप लिहिताना विरामचिन्ह जे आहे ते वापरतात. 2 ठिकाणी विरामचिन्ह वापरतात, एक वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी आणि दुसरं नावाचे आद्याक्षर लिहिताना. जसं उदाहरणार्थ डॉक्टर अभय पाटील, डॉक्टर रणजित पाटील, तर त्यावेळी सुद्धा संक्षिप्त रूप लिहित असताना डॉ फॉर डॉक्टर हे पूर्णविराम जो आहे तो वापरत असतात. सोपं, ठीक. पूर्णविराम कुठे वापरतात तो इथे. नंतर आहे नंबर 2 अर्धविराम. पूर्णविराम, अर्धविराम. अर्धविरामाचं चिन्ह काय, सांकेतिक खूण काय, तर अशी आहे. म्हणजे कॉमा पण तुम्हाला माहिती आहे आणि पूर्णविराम पण माहिती आहे, त्या दोन्ही मिळून जो होतो तो अर्धविराम. अशा चिन्हाने अर्धविराम जो आहे तो दाखवला जातो. आता अर्धविराम केव्हा वापरतात, तर 2 छोटी वाक्ये ज्यावेळी उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. उभयान्वयी अव्यय
म्हणजे आणि व किंवा परंतु दोन वाक्यांच्या मध्ये जो जॉईंट असतो, दोन छोटी वाक्ये जेव्हा उभयनवयी अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम वापरतात. तेव्हा वापरतात तर इथे तुम्हाला लिहायचं आहे की दोन छोटी वाक्ये जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा तेव्हा काय वापरतात? अर्धविराम. कसं एक उदाहरण पाहूया आपण. हे उदाहरण इथे लिहितो. उदाहरण, ढग खूप गरजत होते. आता हे एक वाक्य आहे, छोटं वाक्य आहे, पण पाऊस आला नाही किंवा पण पाऊस पडला नाही. आता इथे पण जो आहे हे उभयान्वयी अव्यय आहे. उभय म्हणजे दोन, अव्यय म्हणजे त्याचं जॉईंट देणे. जसं ट्रॅक्टरची ट्रॉली आणि ट्रॅक्टर, मुख्य ट्रॅक्टर म्हणजे त्याचं मुंडक ज्याला आपण म्हणूया, या दोनच्या मध्ये एक जॉईंट असतो है ना. बैलगाडीच्या दोन चाकामध्ये एक ऍक्सिस असतो त्याला जॉईंट करणारा. तर त्या दोन वाक्यांना, छोट्या वाक्यांना जोडणारं जे चिन्ह असते भाषेत त्याला अर्धविराम म्हणतात. ढग खूप गरजत होते हे एक वाक्य, पण हे दोन वाक्य जोडताना पण नावाचा एक जॉईंट त्याला आहे. पण आणि व किंवा परंतु हे भाषेतले आपल्या उभयान अव्ययी अव्यय आहेत. आपण पुढे जेव्हा तो भाग शिकू त्यावेळी ते येतील. तर ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. आता ढग खूप गरजत होते हे पण एक पूर्ण वाक्य आहे, पाऊस पडला नाही हे पण एक पूर्ण वाक्य आहे. परंतु दोन छोटी वाक्य ज्यावेळी जोडल्या जातात त्यावेळी ज्या उभयान्वयी अव्ययाने ती जोडली जातात त्या अर्थी अर्धविराम येतो. ठीक, हे एक उदाहरण. अशी तुम्ही त्या विराम चिन्हाची उदाहरणे स्वतःहून 4-4, 5-5 जरी शोधली किंवा कुठलाही पॅरेग्राफ वाचत असताना हे विराम चिन्ह इथे का वापरलं गेलेलं आहे, ते तिथे दोन छोटी वाक्य आहेत का म्हणून अर्धविराम वापरला आहे का, तर हे तुम्ही जे आहे ते वाचताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल किंवा लक्षात घ्यायचं आहे. तिसरा आहे स्वल्पविराम, कॉमा. नंबर 3, स्वल्पविराम. मुळात विराम म्हणजे थोडा थांबा किंवा थांबा घेणे. विराम चिन्हे हे थोडं थांबवण्यासाठी असतं. रेल्वेला जसं स्टेशन असतं काही मिनिटांचा, लोकल जशी काही सेकंदाचा थांबा घेते, तसेच भाषेत वाचताना किंवा भाषा लिहिताना जे जे थांबे असतात त्याला विराम चिन्हे आपण म्हणतो. मग स्वल्पविराम, स्वल्पविराम दाखवतात कसा, तर तो माहिती आहे तुला, कॉमा असा तो दाखवला जातो. ठीक, अशा पद्धती. तर स्वल्पविराम केव्हा वापरतात? एकाच जातीचे शब्द जेव्हा लागोपाठ भाषेत येतात, अभय, अजय, अतुल व संदीप, तर इथे अभय, अजय आणि अतुल हे सारखे शब्द आलेले आहेत, नावं आहेत सगळी. तर ती चैन ब्रेक करायला स्वल्पविराम जे आहे तो वापरला जात असतो. एकाच जातीचे शब्द जेव्हा लागोपाठ आल्यास वापरतात किंवा हाक मारताना नावापुढे स्वल्पविराम वापरतात. संबोधनापुढे स्वल्पविराम. संबोधन जे असते की दीपक पाणी आण, तर दीपक नंतर हाक मारली आहे, पाणी आण. इथे संबोधन जेव्हा वापरलं जातं त्यावेळी काय केलं जातं?
स्वल्पविराम वापरला जातो. विरामचिन्हांचा भाग आपण पाहतोय. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ जेव्हा वापरले जातात तेव्हा त्याचे उदाहरण आपण पाहूया. म्हणजे इथे तुम्ही काय लिहायचं आहे, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास केव्हा वापरतात, तर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास काय वापरतात, स्वल्पविराम वापरतात, कॉमा वापरतात. किंवा संबोधन दर्शवताना किंवा संबोधन दर्शविताना. उदाहरण मी खाली इकडे लिहितो. आता एकाच जातीचे शब्द लागोपाठ 1 by 1 आल्यावर कसे वापरले जातात, जसं अकोला, बुलढाणा, वाशिम, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती. इथे आणि जर आणि अमरावती, आता हे सगळे काय आहेत, जिल्हे आहेत. सगळे जिल्हे असल्यामुळे एकाच जातीचे ते शब्द झाले. अकोला कॉमा स्वल्पविराम, बुलढाणा स्वल्पविराम, वाशिम स्वल्पविराम, यवतमाळ व अमरावती. शेवटी ती चेन खंडित होत असताना जे व आणि परंतु किंवा यासारखं उभयनवी अव्यय जिथे येत असते त्या आधी मात्र स्वल्पविराम वापरल्या जात नाही. स्वल्पविराम इथे खंडित होईल ती श्रेणी. दीपक, अरुण, आशा, लता आणि सौरभ. तर या प्रत्येक नावापुढे काय येईल, तुमचा स्वल्पविराम येईल. थोडक्यात काय, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास किंवा संबोधन तुम्ही जेव्हा म्हणता मधु इकडे ये, श्याम हे पुस्तक ने, तर संबोधन जिथे असते, एखाद्याचं नाव जिथे उच्चारलं जातं, नाव घेऊन त्याला एखादी कृती करायला जेव्हा सांगितले जाते, तर त्यावेळी आणखी एक दुसरं उदाहरण पाहू. हे झालं पहिलं आणि दुसरा म्हणजे याचं उदाहरण मधु. इकडे ये. मधु नंतर काय येईल, स्वल्पविराम. तर हे तिसरं विराम चिन्ह स्वल्पविराम. आलं लक्षात. नंबर 4 अपूर्ण विराम. कशा चिन्हाने दाखवतात अपूर्ण विराम, तर अपूर्ण विराम हा ह्या चिन्हांनी दाखवण्यात येईल. दिसतंय सर्वांना. केव्हा वापरतात, तर वाक्याच्या शेवटी तपशील देताना. आपल्याला वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा आहे. तर वाक्याचं उदाहरण पाहू. अपूर्ण विराम केव्हा वापरतात, हा इथे वापरला ना आपण उदाहरणाच्या, हा पूर्ण विरामच आहे. काय आहे, एक उदाहरण आहे की पुढील क्रमांकाचे विद्यार्थी हे परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. किंवा पुढील
क्रमांकाचे विद्यार्थी हे नाटकात निवडले गेले आहेत. आता हे वाक्य आहे पूर्ण. वाक्याच्या शेवटी तपशील देताना मग इथे काय येईल, आपला अपूर्ण विराम येईल. आणि मग कोणते विद्यार्थी, तर रोल नंबर 1, 3, 5, 7, 8 हे विद्यार्थी. ठीक आहे, आलं लक्षात? याचं उदाहरण काय, तर वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्ण विराम जो आहे तो वापरला जातो. क्लिअर? नंबर 5 प्रश्नचिन्ह. पुढील विराम चिन्ह आहे आपलं हे अशा पद्धती क्वेश्चन मार्क. असं हे दाखवलं जातं, असं आणि खाली असं. प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न केव्हा वापरतात, तर वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी. तर वाक्याच्या शेवटी केव्हा वापरतात, वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी. उदाहरण, तू केव्हा जाणार आहेस, प्रश्नचिन्ह. तू केव्हा जाणार आहेस. तू माझं काम केलं का. तू माझं काम केलं का. संबोधन. संबोधनानंतर काय यायला पाहिजे, काय यायला हवं, स्वल्पविराम. ठीक. आणि एकाक्षरी शब्द आहे त्यामुळे तो दीर्घ लिहावा. आपण व्याकरणाच्या नियमांमध्ये हे पाहणारच आहे. तू केव्हा जाणार आहेस. ओके. रवी, तू नाराज आहेस का. प्रश्न आहे ना. रवी, तू नाराज आहेस का. संबोधन आहे, नाव आहे. त्यामुळे वाक्याच्या शेवटी जर प्रश्न आला असेल तर प्रश्न विचारताना प्रश्नार्थक चिन्ह, तिथे प्रश्नार्थक चिन्हाने प्रश्न जो आहे तो दर्शविला किंवा दाखवला जातो. सहावं विराम चिन्ह आपल्याला घ्यायचं आहे ते उद्गार चिन्ह. उद्गारवाचक किंवा उद्गार चिन्ह. हे जे दाखवलं जातं ते एक उभी रेष, एक्सक्लामेशन मार्क, एक्सक्लामेटरी मार्क असं याला म्हणतात. उभी रेष आणि त्याखाली असलेला भरीव टिंब. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे
येतं. म्हणजे एखाद्या वेळी जर भावनेचा परिपोष असेल, उत्कट भावना जर दाखवायची असेल बोलणाऱ्याच्या तोंडी, तर तिथे एक्सक्लेमेशन मार्क्स तिथे दाखवल्या जातं. ठीक? तेव्हा ही इथल्या उत्कट भावना व्यक्त करताना दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उत्कट भावना दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क्स किंवा वापरतात. उदाहरणार्थ अबब, अरे रे, वाह, शाबास, 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 अबब, केवढा मोठा हत्ती. भावना आहे, आश्चर्य आहे, अबब, केवढा मोठा हत्ती. अरे रे, त्याचा अपघात, अरे रे, त्याचा अपघात झाला, त्याचा ऍक्सिडेंट झाला. वाह, क्या बात है. भावना आहे, वाह, क्या बात है, शाबास, खूप छान खेळलास तू आज, खूप छान खेळला. अशी उदाहरणं जी आहेत ते विरामचिन्हाच्या बाबतीत इथे हे येतील जिथे उद्गारवाचक चिन्ह कुठे येईल, जिथे उद्गार आहे, जिथे मनातील भावना जी आहे उत्कट भावना दाखवायची आहे त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. Clear? हेलो आर्या, यस सर. आप शायद कुछ पूछ रहे हो. यस सर, आय वांट टू आस्क अबाउट शब्द समूह बद्दल एक शब्द. तो बहुत पीछे छोड़ दिया अपन ने. सर, I have raised a hand but you have not unmuted me. ओके. शब्द समूहाबद्दल एक शब्द, याचा अर्थ असा No की sir, no sir. Sir, I want to ask, I have left one thing. तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणजे? पाहुणा म्हणून आलेला. ओके. Sir, तिथी किंवा दिवस न ठरवता पाहुणा म्हणून आलेला, हे एक दिस इज अ बंडल ऑफ वर्ड. हे बंच आहे हा एक शब्दांचा. तर त्याला एक शब्द आपल्याला नेमका एका शब्दात सांगायचा आहे, त्याचा अर्थ होतो अतिथी. okay sir. गेस्ट, गेस्ट किंवा पाहुणा. ओके. Thank you sir. ओके. देन श्रिया. श्रिया, यस सर. क्या पूछ रहे थे आप? सर स्टार्टिंग में समानार्थी शब्द में अनल के मेरा एक छूट गया था, अनल का फर्स्ट वाला अनल. अनय होगा, अनय. अनल, सॉरी अनल ना, अग्नि, अग्नि, अग्नि दिखता. यस. सर उसके बाद क्या है, क्या क्योंकि आपने 3-4 लिखे थे ना. अग्नि, दिस्तव, पावक, वन्ही, वैश्वानार, ऐसा 4-5 वर्ड्स थे वहां. हाँ अग्नि था, दिस्तव था. ठीक है. ओके. ठीक. उद्गारवाचक चिन्ह, उद्गार चिन्ह उत्कट भावना दाखवण्यासाठी शब्दाच्या शेवटी वापरले जाते. हे सगळं
ठीक. तो 7वा भाग पाहूया आपण. तो आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह हे कसं दाखवलं जातं अवतरण चिन्ह? तर 2 प्रकारची अवतरण चिन्ह असतात. एक एकेरी अवतरण चिन्ह, या पद्धतीने, यानी हे इकडून 6 जैसा दिखते हैं और 9 जैसा दिखते हैं, एकेरी आणि एकेरी. और ये जो है ये दुहेरी, डबल, सिंगल इन्वर्टेड कॉमा एंड डबल इन्वर्टेड कॉमा. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. तसं हे केव्हा वापरतात? एखादा महत्वाचा शब्द जर वाक्यात आला असेल तर, महत्वाचा शब्द आला असेल तर किंवा एखाद्या उलट अबाउट दिस, एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द, एखाद्या व्यक्तीच्या शब्दावर जोर देताना इम्पॉर्टंट शब्द असेल, एखाद्या शब्दावर जोर देताना और दुसऱ्याचं मत आपल्याला सांगायचं आहे, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं मत आपण तिथे सांगतो आहे, एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना. उदाहरण पाहू आपण. हम लोग ये देख रहे हैं, अभी ये बाकी है. उदाहरणार्थ आता सुभाष चंद्र बोस यांनी चले जाओ, सॉरी, सुभाष चंद्र बोस चले जाओ गांधीजींनी घोषणा दिली होती. यांनी चलो दिल्ली, आता हे महत्वाचे शब्द, चलो दिल्ली ही घोषणा दिली. किंवा महात्मा गांधीजींनी चले जाओ हे आंदोलन हाती घेतले. तर एखाद्या व्यक्तीचा महत्वाचा शब्द आला असेल चलो दिल्ली, किंवा आपण एखादं इसवी सन आलं असेल, एखादं महत्वाचं नाव आलं असेल वाक्यात, तर तिथे काय वापरतो? तिथे एकेरी अवतरण चिन्ह वापरतो, सिंगल इन्वर्टेड कॉमा. इंपॉर्टेंट वर्ड्स के लिए या अगर किसी ने कुछ कहा है उसको इंडिकेट करने के लिए हम सिंगल इन्वर्टेड कॉमा जो है वो यूज करते हैं. ठीक. बाद में डबल इन्वर्टेड कॉमा, ये कब आता है और कब दिया जाता है, उसका एग्जाम्पल क्या है, ये भी हम लोग देखेंगे. डबल इन्वर्टेड कॉमा मीन्स मराठी त्याला दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतात. तर एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे जेव्हा आपल्याला भाषेत वापरायचे असतात तर ते
दाखवताना लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे ते वापरले जाते. दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरले जाते? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविताना. उदाहरणार्थ त्याचं एक्झाम्पल पाहू. वसंत म्हणाला. वसंत म्हणाला. काय म्हणाला? कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. मी उद्या गावी जाणार आहे. डबल इन्वर्टेड कॉमा कंप्लीट. हा दाखवताना जैसा सिंगल है वैसा ये डबल हो जाएगा इधर. ठीक? त्याची दाखवण्याची इंडिकेशन साइन त्याचं काय आहे? असं आहे. वसंत म्हणाला. काय म्हणाला? तर मी उद्या गावी जाणार आहे. एखादी व्यक्ती जे बोललं, जी काही बोललेली असेल ते दाखवताना डबल इन्व्हर्टेड कॉमा दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे ते वापरलं जातं. क्लिअर? एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरलं जातं? जेव्हा एखादा महत्वाचा शब्द आपल्याला तिथे कोट करायचा आहे, दाखवायचा आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द वापरत असताना एखादी घोषणा, एखादा इम्पॉर्टंट तितका पार्ट त्या वाक्यातला जर असेल तर तिथे एकेरी वापरलं जातं. पण मात्र ड्रामा जेव्हा तुम्ही स्टडी करता, नाटकाचा जेव्हा तुम्ही उतारा वाचत असता, कारण तिथे कन्व्हर्सेशन असतं दोन व्यक्तींमधलं, तर अशा वेळी दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे ते वाक्य जसंच्या तसं लिहिताना वापरलं जातं. इतर पण अनेक विरामचिन्ह वापरल्या जातात त्या वाक्यात जर असतील तर. जसं मगाशी आपण एक उतारा वाचला होता, त्यात मी तुम्हाला काही भाग वाचून दाखवला होता. मग तिथे स्वल्पविराम पण अपेक्षित आहे, तिथे उद्गारवाचक चिन्ह असेल, तिथे प्रश्नार्थक चिन्हही असेल, परंतु त्या वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य, तो जे बोलला है वैसे के वैसे जब अपने को लिखना होता है तब ये साइन जो है उसे यूज करते हैं. पुढे संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह. खूप चिन्ह आहेत, पण तुम्हाला अभ्यासक्रमासाठी जे आहे ती इतकीच दिलेली आहे की दोन चिन्ह आपण पाहूया. संयोग चिन्ह. संयोग चिन्ह हे कसं दाखवलं जातं पुढे? आणि हे बघा, बोलताना हे जवळून बोला, आवाज मोठ्याने येतो, कमी बोला, हे जवळ घेऊन. संयोग चिन्ह डॅश. छोटी आडवी रेषा दोन शब्द जोडताना हे वापरतात, किंवा ओळीच्या शेवटी जर एखादा शब्द अपुरा राहिला असेल तर संयोग केव्हा वापरतात? दोन शब्द जोडताना. याला आपण बॉन्ड बिटवीन टू असं पण म्हणू शकतो. दोन शब्दांच्या मधील बॉन्ड. दोन शब्द जोडतानाही वापरतात, किंवा ओळीच्या शेवटी आपण लिहत तुमच्या रजिस्टर इथपर्यंत आलो आणि एक शब्द राहिलाय, इकडे पुढल्या ओळीत आपल्याला लिहायचं, तर आपण इथे डॅश देतो आणि ते कंटिन्यू आपण पुढे करतो. दोन शब्द जोडताना और ओळीच्या शेवटी ही लाईन आहे, ही रेषा आहे, याच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, शब्द अपुरा राहिल्यास, ठीक. आता दोन शब्द जोडताना याचं उदाहरण. लग्न सराई, भाकर भाजी. दोन शब्द जोडताना
संयोग चिन्ह, म्हणजे दोन गोष्टींचं कोलॅबरेशन करणे, बॉन्ड करणे, दोन गोष्टींना एकत्रितरित्या दाखवणे. भाकर, भाजी. ठीक आहे, अशा पद्धतीने पाऊस, पाणी, ऊन, वारा. वारा हा एक वेगळा शब्द आहे, ऊन हा एक वेगळा शब्द आहे. जेव्हा दोन गोष्टीचा संयोग दाखवायचा असते तेव्हा डॅश किंवा संयोग चिन्ह जे आहे ते वापरतात. आता ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह कसं वापरतात ते पण आपण पाहूया. असे बरेचसे तुम्हाला शब्द जे आहेत ते शोधता येतील. तर उदाहरणार्थ ही एक ओळ आहे, इथे ही संपते आहे, ही खाली दिसेल. आजचा मराठीचा तास विद्या, आता इथे डॅश, भवन ऐवजी आईच्या शाळेत होईल. विद्याभवन हा एक शब्द आहे, पण ओळीच्या शेवटी शब्द आपला अपुरा राहिलाय, तर विद्या भवन ऐवजी आईच्या शाळेत होईल. तर इथे विद्याभवन हा महत्वाचा शब्द आहे, आईची शाळा हा महत्वाचा शब्द आहे. ठीक, तर एकेरी अवतरण चिन्ह पण आपण तिथे हे महत्वाच्या शब्दांना इंडिकेट करताना दाखवू शकतो. आलं लक्षात? संयोग चिन्ह केव्हा वापरतात तर दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला असेल तर. शेवटचं जे आहे अपसारण चिन्ह, बरीचशी चिन्ह आहेत. अपसारण चिन्ह आहे, त्यानंतर चौकोनी कंस, लोपचिन्ह, एकेरी दंड, दुहेरी दंड, गोल कंस. तर तुम्हाला इतकी सगळी विकल्प चिन्ह आहे, अवग्रह आहे, काकपद आहे, संदर्भ चिन्ह आहेत. अशी अनेक चिन्ह जे आहेत ते भाषेत वापरले जातात. महत्वाचे आपण इथं पाहू. शेवटचं पाहूया आजच्या तासिकेचं, अपसारण चिन्ह. म्हणजे संयोग चिन्ह बघा, संयोग चिन्ह हे छोटी डॅश असते, अपसारण चिन्ह हे त्यापेक्षा मोठी डॅश. लिहूया आपण. नववा भाग तुम्हाला जो आहे अपसारण चिन्ह, ही थोडी मोठी डॅश आहे अपसारण चिन्ह. ठीक आहे, तर हे केव्हा वापरतात? बोलता बोलता आपण बोलतो आहे काहीतरी भाषेत, कोणीतरी बोलता बोलता विचार मालिका, त्याचं सांगणे जे आहे ते तुटलं किंवा खंडित झालं. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, विचार मालिका तुटल्यास तेव्हा वापरतात. विचार मालिका जर तुटल्यास हे चिन्ह वापरतात. बोलता बोलता जर उदाहरण जेव्हा आपण पाहू त्यावेळी तुमच्या ते लक्षात येईल. आम्ही तेथे गेलो पण आता इथे विचार मालिका काय तुटली, तर तिथे काय होते अपसारण चिन्ह जे आहे हे वापरले जाते. तेव्हा वापरतात किंवा स्पष्टीकरण देताना. एखाद्या गोष्टीचं तुम्हाला
एक्सप्लेनेशन द्यायचं है, स्पष्टीकरण द्यायचं है, इसके बारे में आपको थोड़ा विस्तृत से बताना है, उसके बारे में और जानकारी जब आपको देनी होती है तब अपसारण चिन्ह जो है यूज कर सकते हैं. त्याचं उदाहरण तो कोणता? ज्याने पांढरा शर्ट घातला आहे. आता श्याम बद्दल आपण थोडंसं विस्ताराने सांगतो. श्याम अपसारण चिन्ह, ज्याने पांढरा शर्ट घातला आहे. ठीक, त्यामुळे अशा पद्धतीची एक 9 चिन्ह तुम्हाला जे आहेत ती इथे अभ्यासक्रमाला दिलेली आहेत. वाक्यातील एखाद्या शब्दाविषयी किंवा एखाद्या संकल्पनेविषयी त्या वाक्यात आलेली स्पष्टीकरण, अधिक माहिती किंवा त्या संबंधीचा शेरा, उर्वरित ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा वाक्यात दाखवल्या जातात त्यावेळी अपसारण चिन्ह, म्हणजे बोलता बोलता एखादी विचारमालिका आपली खंडित झाली, एखादी श्रेणी तुटली किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला सविस्तर बोलायचं आहे अधिक, तर अशा वेळी अपसारण चिन्ह वापरले जातात. हा मंगेशी. सर माझं विरामचिन्ह मधलं स्वल्प विरामचा वापर सुटलाय, तर तुम्ही सांगाल का? ओके, एकाच जातीचे शब्द लागोपाठ ज्यावेळी वापरले जातात तेव्हा स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. आपण Okay, उदाहरण बघितलं तर अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम है ना, एकाच Yes, sir. श्रेणीचे शब्द. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण हात मारतो आहे, श्रेया इकडे ये, तर श्रेया नंतर काय येईल? स्वल्पविराम. ओके. येस सर, थँक्यू सर. ओके. हा निमित्त सर तुम्ही हे व्हिडिओ हे लिंक तुम्ही पाठवणार का? कुठली? हे आजची? नाही, मी याच्या कॅटेगरीज कशा करायच्या लिहिण्याच्या त्या आज पाठवणार आहे. ओके. सर ये पूरा टेबल बना के लिखना है? हाँ, ताकि आपको फिर वो मैंने पहले ही बताया था कि आप सीरियल नंबर, वो जो अपना चिन्ह है, त्याचे चिन्हाचे नाव, फिर वो उसका इंडिकेशन सेंस क्या, साइन क्या है, वो व्हेन इट विल बी यूज, और उसका एग्जाम्पल, ऐसे कैटेगरीज करके जो 9 मैंने आज आपको यहाँ पे पढ़ाया है, 9 टॉपिक, वो आपको वहाँ लिखना था. ऐसे से ओके सर. यस सर, यस डाटा आपके पास एक. ओके. हाँ अनुज. लास्ट वाला विराम चिन्ह एकदा एक्सप्लेन करा ना. किती नंबर? 9 नंबर. हो सर, लास्ट वाला. ओके. अपसारण चिन्ह असं ते आहे. बोलता बोलता जर आपली बोलण्यातली विचार मालिका तुटली असेल, खंडित झाली असेल, तर डॅश, मोठा डॅश, म्हणजे पूर्वी आपण डॅश पाहिला तर हा त्यापेक्षा मोठा. आणि जसं आता एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला बोलायचं आहे, त्यात सविस्तर बोलायचं आहे की ती मुलगी जिने हिरव्या रंगाचा स्वेटर घातलेला आहे, जे माधुरी, कोण? जिने 2 वेण्या घातलेल्या आहेत. मग माधुरी नंतर जे आहे ते अपसारण चिन्ह दिल्या जाईल आणि जिने 2 वेण्या घातलेल्या आहेत ती मुलगी. ओके. हा कृष्णा. Sir, will you please send the recording? Sir, in middle I have got disconnected, sir. ओके, लेट्स ट्राई. देखते हैं कैसा होता है. तू
ठीक, ओके. हॅलो, अग्रवाल सर. आपण इथेच थांबूया. मी ग्रुपवर आज तुम्हाला कंपार्टमेंट किती करायचे, त्याला किती पानं सोडायची याचा एक सविस्तर मेसेज पाठवतो. त्या पद्धतीने तुम्ही रजिस्टर मध्ये ते सगळं लिहायचं आहे आणि पुढल्या तासिकेला आपण कोणता भाग पाहणार आहोत तेही मी तिथे सविस्तर तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. ठीक आहे. अपेक्षा आहे की आजचा तास तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या क्युरीज ज्या आहेत त्या आपण पूर्ण मी करू शकलो असेल. काही मुलांचे अजूनही प्रश्न, काही लोकांना अनम्यूट करता आलं, काही करता नाही आलं शिकवण्याच्या ओघात, तर पुढल्या वेळी आपण अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल ते पण पाहूया. पण एकच प्रश्न जेव्हा 4 मुलं किंवा 7 मुलं तोच प्रश्न विचारतात, तर मला वाटतं असं नको व्हायला की एक कृष्णाला जर सांगितलं एका वेळी की इतकी पानं सोडायची आहेत, तर मग पुन्हा श्रावणी तीच विचारते, दुसरा विद्यार्थी आणखी तेच विचारतात. असं व्हायला नको. एका वेळी एका विद्यार्थ्याचा जो डाऊट असेल तो आपण क्लिअर केल्यानंतर दुसरा प्रश्न त्याच डाऊटला धरून यायला नको. ठीक आहे. अदरवाईज काय होईल की जे शिकवायचं आहे आपल्याला त्यातला वेळ सगळा इथे जाईल आपला एकच प्रश्न 10 लोकांना सांगण्यात. ठीक. अपेक्षा आहे तुम्हाला आजचा तास आवडला असेल. भेटूया पुढल्या तासिकेला नवीन टॉपिक घेऊन या. तोपर्यंत वाचा, काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याची आणि आपल्या कुटुंबियाच्या आरोग्याची, सोबतच आपल्या पृथ्वीच्या पण आरोग्याची आपल्याला काळजी घ्यायची. ओके. थँक्यू व्हेरी मच.